ती जसजशी आपण पुढे जाऊ तशी आणखीन अरुंद होत जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आपण आलेलो आहोत लोणावळा आणि खंडाळाच्या कुशीत लपलेलं एक अपरिचित दुर्गरत्न मुरुगडला भेट देण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. मुरुगडचा बेस विलेज म्हणजे भेलीव आहे, त्याच्यामुळे ह्याला भेलीवचा किल्लाही असं म्हटलं जातं. आपण जर बाय रोडने आला तर मुंबईपासून साधारण 100 किलोमीटरच्या अंतरावरती मुरुगड आहे. जर आपण बाय ट्रेनने आला तर आपल्याला खोपोली स्टेशनला उतरून खोपोली ते पाली जाणारी एसटीने आपल्याला परळी या गावात उतरायचं. परळीतून टमटम या भेलीव गावात आपल्याला सोडतात. आता 8:30च्या आसपास आपण वरती येण्यास सुरुवात करत आहोत. मुरुगडला जाण्या अगोदर आम्ही समरभूमी उंबरखिंड या स्मारकाला भेट दिली. खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीला जाण्यासाठी रस्ता लागतो. या रस्त्याने 4 किलोमीटर आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड हे स्मारक आहे. 1661 साली शाहिस्तेखानाने कारतलब खानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहिमेवर पाठवले. सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकामाने महाराजांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी सैन्याने व कमीत कमी वेळात पराभव केला. शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्त्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. ही लढाई म्हणजे शिवरायांचे युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण. बाजूच्या टेकड्यांमुळे व घनदाट अरण्यामुळे मराठ्यांना नैसर्गिक संरक्षण मिळत होते, पण खानाची फौज वेगाने मारली आणि कापली जात होती. त्यांना हल्ला कुठून होत आहे तेच कळत नव्हते. अशा परिस्थितीत कारतलब खानाला शरण जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. महाराजांनी खानाला सर्व साहित्य आहे तसे सोडून जाण्याचा हुकूम दिला. उंबरखिंडीत 2 फेब्रुवारी 1661 रोजी खानाचा पराभव झाला. मुघलांचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्र हे साहित्य मराठ्यांना मिळाले. याच लढाईची साक्ष देत उभे असलेले समरभूमी उंबरखिंड हे स्मारक. परळी या गावापासून साधारण 2 किलोमीटर डाव्या बाजूला जांभळूपडा गावाकडे जाण्यासाठी रस्ता लागेल. याच रस्त्याने आपणास भेलीव या गावामध्ये यावे लागते. गाव सोडले की 5 मिनिटात जंगलामध्ये आपण प्रवेश करतो. मार्च महिना चालू असल्याने करवंदीच्या जाळींना फुले आली होती आणि या पांढऱ्या शुभ्र फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला होता. एप्रिल मे महिन्यामध्ये यांना फळे येते. या जंगलामध्ये गर्दकेसरी रंगाची फुले असणारी पळस नावाची आणखीन एक आयुर्वेदिक वनस्पती आढळली. पूर्वी याचा उपयोग रंग बनवण्यासाठी देखील होत असे. पळस या आयुर्वेदिक वनस्पतीत त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे वास करतात. त्यामुळे धर्मग्रंथानुसार ही वनस्पती पूजनीय देखील आहे. गावातून ट्रेक चालू केल्यानंतर छोट्या छोट्या वाटा भेटतील, परंतु थोडं वरती आल्यानंतर ठिकठिकाणी फलक लावलेले दिसतील आपल्याला. थोड्या उजवी साईडला इथे एक छोटीशी गुहा आहे, ती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण गडावरती जाणार आहोत. जितकं शक्य होईल तितकं आतमध्ये जाऊन आम्ही पाहणार आहोत.
आपण आत्ता आतमध्ये जाऊन ही गुहा पाहून आलेलो आहोत. साधारणतः 40 फूट सरळ जाऊन 10 फूट आपल्याला उजवीकडे वळायचं आहे, त्यानंतर खाली उतरायचं आहे, त्यानंतर पुन्हा 10 फूट सरळ आणि आतमध्ये एक 15 लांबी आणि 7 रुंदी आणि उंची 4 फूट इतकी प्रशस्त अशी गुहा आहे. आता आपण पुन्हा बाहेर येऊन या गळीमध्ये जायचं आहे. गळीतून आपल्याला 15 ते 20 मिनिटामध्ये गडावरती पोहोचू. गडावरती पोहोचण्या अगोदर आपल्याला उजवीकडे गुहा लागेल, ती गुहा पाहणार आहोत आपण. तर आपण गुहा पाहून डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर एक छोटीशी घळ लागेल 2 कातळामध्ये. ही जसजशी आपण पुढे जाऊ तशी आणखीन अरुंद होत जाते. ही वरती गेल्यानंतर आपल्याला दगडात कोरलेल्या पायऱ्या, त्या साहाय्याने आपण गडावरती पोहोचणार आहोत. या गळ्यातून वरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचता. इथून या कातळामध्ये या पायऱ्या चढून आपण वरती गडावरती पोहोचता. त्याच्या अगोदर इथे या ठिकाणी गुहा लागते. ही गुहा आपण अगोदर करणार आहोत, त्याच्यानंतर गडावरती जाणार आहोत. असा अवघड टप्पा पार करून आपण या गुहेजवळ पोहोचतो. या गुहेमध्ये आपण खाली उतरले आहोत. साधारणतः ही 12 फूट उंचीची आहे आणि तशीच 12 फूट लांबी रुंदी आहे याची. या पायऱ्या सुरुवातीला साधारण 1.5 ते 2 फूट इतक्या उंचीच्या आहेत. या दगडात कोरलेल्या पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एक तटबंदी दिसते छोटीशी.
या ठिकाणी एक दगडात कोरलेली महिषासूर मर्दिनीची मूर्ती आणि शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. हे जे आहे ते तटबंदीच्या बाजूने वरती आल्यानंतर उजव्या साईडला आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला या 3 पाण्याच्या टाक्या दिसतात. पण बालेकिल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि इथे हे पडक्या वाड्यांचे अवशेष पाहू शकता आपण. तर अशा प्रकारे आपण मृगगडच्या शेवटच्या टोकाला पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आणखी 3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि आपण जे गावातून सुरुवात केलेली भेलीव गाव ते दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण अर्धा ते पाऊण तासामध्ये गडावरती पोहोचता. गड एक्सप्लोअर करण्यासाठी आणखीन अर्धा ते पाऊण तास, पूर्णपणे 2 तासामध्ये आपण गड फिरून खाली उतरू शकता. पावसामध्ये आणखीन याचे वेगळे आणि सुंदर असे दृश्य आपल्याला वरतून पाहता येते. या बाजूच्या डोंगर रांगेमध्ये आपल्याला असंख्य असे धबधबे पाहायला मिळतात. लोणावळ्याचा टायगर पॉईंट जो आहे तो या ठिकाणी आहे. हे जे आहे ते शिवलिंग, स्वयंभू शिवलिंग पॉईंट याला बोलतात. आपण जे सध्या उभे आहोत ते पुणे जिल्हा आणि हा रायगड जिल्हा या सीमेवरती आहोत. तर अशा प्रकारे आपला गड पाहून झालेला होता आणि खाली गड उतार करायला घेतलेली आहे. जर आपल्याकडे वेळ असेल, सवड असेल तर आपण याच्याबरोबर जोड ट्रेक असा म्हणजे सरसगड आणि सुधागड असा करू शकतो. इथून परळीतून पालीच्या मागेचा जो आहे तो सरसगड 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे.